मित्रांनो, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे दत्त संप्रदायातील महान संत, संस्कृतचे प्रगाढ विद्वान आणि योगी पुरुष होते. दत्त संप्रदायात त्यांना भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी वेद, व्याकरण, ज्योतिष आणि मंत्रशास्त्राचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. त्यांना मिळालेली परमहंस परिव्राजकाचार्य ही पदवी म्हणजे नेमके काय, ही केवळ नावापुढे लावलेली पदवी नाही, तर एका संन्याशाच्या सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थेची ओळख आहे. परमहंस म्हणजे ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून सत्याचा साक्षात्कार केला आहे. तर परिव्राजकचा अर्थ जे धर्मप्रसारासाठी सतत भ्रमण करतात ते, आणि आचार्य म्हणजे जे स्वतः आचरण करून इतरांना मार्गदर्शन करतात. म्हणूनच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची ही पदवी त्यांच्या ज्ञान, वैराग्य, आचरण आणि धर्मसेवेची साक्ष देते. परिव्राजक उपनिषद नावाचे एक उपनिषद अथर्व वेदाशी निगडित आहे. जी संन्यासी व्यक्ती आपले आचरण हे परिव्राजक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ठेवते त्याला परिव्राजकाचार्य असे म्हणतात. अशा पदव्यांचा अर्थ समजला की संतांचे कार्य आणि त्यांचे जीवन अधिक गहिरेपणाने समजते. त्यांनी अनवाणी पायांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. धार्मिक आचार, भक्ती मार्ग आणि वैदिक परंपरेचा पुनरुद्धार करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. प्रसिद्ध घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि करुणा त्रिपदी यांची रचना त्यांनीच केली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.